नमस्कार. आज आपण हे लेफ्टओव्हर पाव लागले त्याची रेसिपी करणार आहोत. तर मी कांदा, टोमॅटो, हिरवी सिमला मिरची ते चांगल्या प्रकारे तळून घेतले आणि हा तवा गरम करायला त्यामध्ये 2 चमचे तेल आणि 1 चमचा तूप टाकला आहे. अशा प्रकारे तवा गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची बारीक चिरलेली ती टाकायची आहे. त्यानंतर कांदा टाकायचा आहे. कांदा चांगला परतल्यानंतर सिमला मिरची आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे. त्यानंतर टोमॅटो चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे. टोमॅटो परतण्यासाठी आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे. त्यामुळे टोमॅटो लवकर आपला परतला जाईल. मग त्यामध्ये थोडं हळद, तिखट टाकायचं आहे. मी थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर आपला जो पावभाजी मसाला आहे तो सुद्धा आपल्याला त्यामध्ये थोडा टाकून सर्व सर्व भाज्या ते आपल्याला एकजीव करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे चांगलं एकजीव करून घ्यायचे आहे. हे बघा, मी थोडा पावभाजी मसालासुद्धा त्यामध्ये टाकला आहे. धनेपूडसुद्धा टाकली आहे. तुमच्याकडे जर धने पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही नाही टाकू शकत, असली तर टाकू शकता. पावभाजी मसाला टाकून चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतला आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे आणि चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं पाणी टाकून ते भाज्या आपल्याला शिजल्या जातील अशा प्रकारे आपलं हे करायचं. त्यानंतर हे अमूलचं बटरचं स्लाईस आहे. त्यानंतर जे तुम्ही पाव आणले ते कापून तुम्हाला त्या तव्यावर असे हे करायचे. नंतर त्यावरती असं चीज किसून टाकायचं आहे. त्यामुळे तुमचे जर घरी एखादी पावभाजी केली किंवा मिसळ पाव केला, पाव जर शिल्लक राहिले तर तुम्ही दुसऱ्या दिवशी ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आणि या रेसिपीने तुमचे पाव पण कारणी लागतील आणि मुलांनासुद्धा खूप आवडेल आणि तुम्ही पण खाऊ शकता. धन्यवाद.